श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी हो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा आत्ताच इन ॲडव्हान्समध्ये तुम्हाला देऊन ठेवते. गुढीपाडवा म्हटलं की महाराष्ट्रातील मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस म्हणून ओळखलाच जातो. ह्या दिवशी नववर्षाची चैत्राची सुरुवात होते. हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन कामांची सुरुवात यासाठी दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन वस्तू खरेदी करतात, नवीन घर खरेदी करतात किंवा नवीन घराचा वास्तू करण्याचा सुद्धा त्यांचा मुहूर्त ते ठरवू शकतात. तर अशा 3.5 मुहूर्तांपैकी हा एक दिवस शुभ मानलेला जातो. पण काय आहे? पण म्हणजे असं आहे की आता यावर्षी गुढी केव्हा उभारायची हा सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे. कारण अमावास्या येत असल्यामुळे प्रत्येकाला असा प्रश्न पडला आहे की गुढी नेमकी केव्हा उभी करायची. तर गुढी 19 मार्चला यावर्षी गुढीपाडवा येतो आहे. तर गुरुवारच्या दिवशीच हा सण साजरा होणार आहे. जी अमावास्या आहे ती सकाळीच 19 मार्चला संपणार आहे आणि 6:53 तुम्ही गुढी उभी करू शकता. त्यानंतर तुमची सगळ्या वैदिक पूजा अर्चा गुढीसाठी जे जे काही असणार आहे ते सगळं तुम्ही करू शकता. त्यामुळेच कधीकधी अमावास्येच्या आसपास तिथी बदल होत असल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ होतो. परंतु नियम असा आहे की चैत्रशुद्ध प्रतिपदा ही सूर्योदयानंतरच येत असते आणि त्यामुळे त्या दिवशी गुढी उभी करायची आहे. आता 2000मध्ये ही वेळ काय आहे आपल्या 2026मध्ये? तर म्हणजे प्रतिपदा सुरू होते सकाळी 6:52 ही प्रतिपदा सुरू होते. समाप्त होते 20 मार्चला सकाळी 4:52. त्यामुळे 19 मार्चला सकाळी 6:52 नंतर तुम्ही गुढी उभी करूच शकता. सगळ्यात सर्वोत्तम वेळ कोणती आहे गुढी उभी करण्याची? तर सकाळी 7 ते 10:30 दरम्यानची ही गुढी उभी करण्याची वेळ आहे. तर आता गुढी उभी करायची म्हणजे ती कशी उभी करायची, का उभी करायची, काय त्याच्या मागचं कारण आहे? तर अनेक कथा ह्याच्या मागे आहेत. त्याच्यातल्या ऐतिहासिक धार्मिक ह्या कारणांमुळे ही गुढी उभी केली जाते. पहिलं कारण असं आहे की भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणून मानला जातो. दुसरं म्हणजे विजयाचं प्रतीक. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज. असं मानलं जातं की प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी विजयाचा ध्वज उभा केला, म्हणजेच गुढी उभी केली आणि सत्याच्या असत्यावर विजय दर्शवतो ह्यासाठी ह्या गुढीचं प्रतीक मानलं जातं. तिसरं म्हणजे गुढी उभी करण्याचं मुख्य कारण सुख समृद्धीचं हे प्रतीक आहे. घरासमोर गुढी उभी केल्यामुळे घरात सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं. त्यामुळे ही गुढी उभी करायची असते. आता गुढी जर उभी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर सकाळी उठायचं आहे तुम्हाला. सकाळी उठल्यानंतर तुम्ही छान लवकर आंघोळ करायची आहे, दारासमोर सडा घालायचा आहे, सुंदर रांगोळी काढायची आहे, दाराला आंब्याचे तोरण लावायचे आहे. गुढी उभी करण्यासाठी तुम्हाला छान सुंदरशी काठी घ्यायची आहे. आजकाल बाजारामध्ये नवीन छान छान काठ्या पण मिळतात, ती घ्यायची आहे. त्याला छान सुंदर साडी नेसवायची आहे. खरं सांगायचं म्हणजे आजकाल साडीसुद्धा गुढीसाठी शिवून मिळते. मी स्वतः ती घरात शिवलेली आहे. तर अशी गुढ्यांना साडीसुद्धा शिवून मिळते. किंवा तुम्हाला दरवर्षी नवीन साडी तिला आणायची असेल तर तुम्ही तिला ऐनवेळेला साडी त्या काठीला नेसवू शकता. त्याचप्रमाणे तिला कडुलिंब आंब्याची पानेसुद्धा लावायची. साखरेच्या गाठीचं खूप महत्त्व आहे. फुलांची माळ त्याच्यावर बांधायची आणि इतकं सगळं झाल्यानंतर त्याच्यावरती चांदीचा असेल तर चांदीचा, जर सुरक्षित वाटत असेल तर, किंवा तांब्याचा कलश हा पवित्र मानला जातो, तांब्याचा कलश असा उलटा ठेवायचा. गुढी बाहेर उभी करायची असते. मग तिला हळद कुंकू फुले अक्षता वाहून तिची पूजा करायची, तिची आरती करायची. आणि या दिवशी खास प्रसाद काय असतो? तर कडुनिंबाची पानं सकाळी उठल्या असतात. कडुनिंबाची पानं, गूळ, चिंच आणि धने ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्या सकाळी आपण काहीही खाण्याच्या आधी खायच्या असतात. त्याच्या मागचं काय कारण आहे? तर जीवनात
गोड आणि कडू अनुभव येतात ते सगळे स्वीकारून आपण पुढं जायचं, हे ह्याचं प्रतीक आहे. म्हणून हा कडुनिंबाच्या पालाचा आणि गुळाचा आपण आस्वाद घेत असतो. त्याचप्रमाणे पुरणपोळी आणि श्रीखंडपुरी हे या दिवशी केलं जातं. आता गुढीपाडव्याचं काय महत्त्व आहे, तर ही गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात करतो. म्हणजेच आपण आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व चांगल्या गोष्टी करायच्या, जुन्या गोष्टी सगळ्या मागे टाकून द्यायच्या, सकारात्मक विचार करायचे, घरामध्ये आनंद आणि एकता कशी नांदेल हा विचार करायचा आणि आशा, विजय आणि समृद्धी या सगळ्यांचं प्रतीक म्हणजे हा गुढीपाडवा असतो. तर त्यामुळे काय आहे की हा गुढीपाडवा आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा साजरा करत असताना घरातल्या सुद्धा स्त्रीनी किंवा घरातल्या सगळ्या लोकांनी छान नवीन कपडे घालायचे, सगळ्यांनी मिळून गुढी उभी करायची, सगळ्यांनी मिळून तिची पूजा करायची, सगळ्यांनी मिळून तिची आरती करायची आणि अशा पद्धतीने ती गुढी उभी करायची. त्याला म्हटल्याप्रमाणेच छानपैकी रेशमी बांबूच्या काठीला रेशमी साडी असेल तर साडी, नसेल तर मग पिवळा, हिरवा किंवा केशरी असं छान त्याला कापड गुंडाळायचं रेशमाचं. आंब्याची पानं, गाठ, साखरेची, फुलांची माळ, तांब्याचा किंवा चांदीचा कलश असा उलटा ठेवायचा आणि ती दारात उभी करायची. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे की आपण गुढी उभी केल्यानंतर ती उतरवायची केव्हा, तर गुढी नेहमी दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा काही जण उतरवतात किंवा तिला तुम्ही त्याच दिवशी संध्याकाळीसुद्धा उतरवू शकता. म्हणजे कसं, तर सूर्यास्तानंतर. नेहमीच गुढी ही सूर्यास्तानंतर उतरवायची असते. आरती करा आणि सावकाश तिला उतरवा आणि उतरवल्यानंतर तिला सगळ्यात प्रथम देवघरापाशी नेऊन उभी करा. तिचे लगेच कपडे काढणं, साडी काढणं, तिच्यावरचं सगळं वस्त्र काढणं किंवा तिचा घातलेला सगळा साज उतरवणं, या सगळ्या गोष्टी करू नकात. थोडा वेळ तिला देवापाशी ठेवायचं. ती स्थिर स्थावर झाली की मग साखरेची गाठ, फुलं, हार, कडुनिंबाचा पाला हे सगळं त्याच्यावरनं उतरून घ्यायचं. मग साडी उतरवायची. तत्पूर्वी हे सगळं उतरवण्यापूर्वी गुढीला प्रार्थना करायची की हे माते, हे गुढी माते, तू दरच वर्षी आमच्याकडे ये आणि आमच्याकडून सगळं खूप छान करून घे आणि या नवीन वर्षाची सुरुवात आमच्या घरापासून अतिशय सुंदर कर आणि सगळ्यांच्या घरामध्ये आनंद दे. आमच्या घरात आनंद दे आणि आमच्यासोबत इतरांच्याकडेही आनंद दे, असं म्हणून त्या गुढीला नमस्कार करून मग हे सगळं आपण तिच्यावरचा तो साज जो आहे तो उतरवायचा आहे. तेव्हा स्वामी भक्तो, अगदी निशंकपणे तुम्ही दुसऱ्या दिवशी 19 तारखेला सकाळी तुम्ही छानपैकी गुढी सर्व सांगितल्याप्रमाणे आंघोळ करून शुचिर्भूतून मस्त उभी करा, प्रार्थना करा आणि छान घरामध्ये तो साजरा करा आणि अशा पद्धतीने गुढीपाडव्याची पूजा करा. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळे खूप छान राहा, आनंदात राहा, श्री स्वामींची आठवण ठेवा आणि त्याचप्रमाणे माहिती दिलेला हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा ही माहिती. त्याचप्रमाणे नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.